हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. आज आपण इयत्ता 10वीमधल्या राजकीय पक्ष या धड्याबद्दल थोडी माहिती बघूया. काही वेळा आपल्या समस्या मांडण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना भेटण्यापेक्षा स्थानिक पक्षाच्या नेत्यांना भेटणे सर्वसामान्य लोकांना सोपे जाते. अशा प्रकारे राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात. शासन पक्षाच्या माध्यमातून आपल्या धोरण कार्यक्रमांना जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे राजकीय पक्ष शासन व जनता यातील दुवा म्हणून काम करतात. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, भारिप बहुजन महासंघ, भारतीय रिपब्लिकन पक्ष, समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, ऑल इंडिया मजलिस ई इत्तेहादुल्ला मुसलमीन, जनसुराज्य शक्ती, लोकसंग्राम, स्वाभिमानी पक्ष हे महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आहेत. तर शिवसेना, शिरोमणी अकाली दल, आसाम गण परिषद, जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, द्रविड मुन्नेत्र कळघम हे भारतातील प्रादेशिक पक्ष आहेत. व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी, भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेस हे भारतातील राष्ट्रीय पक्ष आहेत. आता आपण प्रादेशिकता ही संकल्पना स्पष्ट करूया. जेव्हा आपली भाषा, आपला प्रदेश यांविषयी आत्मीयतेची भावना निर्माण होते व कालांतराने तिच्याबाबत अस्मिता निर्माण होऊ लागते, तेव्हा प्रादेशिकता निर्माण होते. भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक व त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या अस्मिता संघटित झाल्या की त्यातून प्रादेशिकतेची भावना वाढते. आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा व तेथील साधनसामग्री व रोजगाराच्या संधी यांवर आपला हक्क असावा या भावनेतून प्रादेशिक अस्मिता जागृत होते. यातून आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधाचे जतन करणे या हेतूपायी काही वेळेस स्वतंत्र राजकीय पक्ष, विविध दबाव गट अस्तित्वात येतात, चळवळी निर्माण होतात. आपल्या प्रदेशाच्या हिताचे जतन करणे हा प्रादेशिक निर्मितीमागील मुख्य हेतू असतो. पुढचा पॉईंट आहे बहुपक्ष पद्धती. अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो. या पद्धतीला बहुपक्ष पद्धती असे म्हणतात. भारतात 1989च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व संपुष्टात येऊन आघाडी शासनाच्या स्थापनेस सुरुवात झाली आणि बहुपक्ष पद्धती भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिर झाली आहे. पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीय पक्ष. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी एखाद्या पक्षाला 4 किंवा अधिक राज्यात लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% वैध मते मिळवणे गरजेचे असते व मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून येणे गरजेचे असते किंवा एकूण लोकसभा मतदारसंघाच्या म्हणजेच 543 पैकी किमान 2% मतदारसंघातून निवडून येणे गरजेचे आहे आणि किमान 3 राज्यातून त्या पक्षांचे उमेदवार निवडून येणे आवश्यक असते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तृणमूल काँग्रेस हे भारतातील राष्ट्रीय पक्ष आहेत. तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.